खामेनीला ठार मारण्यात गुप्तचर संस्था मोसादचा मोठा हात। खामेनीच्या ठिकाणाची माहिती मिळताच डागले 80 बॉम्ब। इराणच्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरूच। गुंतवणूकदारांमध्ये आखाती देशांची प्रतिमा मलिन करण्याची रणनीती। इस्रायलचे लेबनॉनवर आज पुन्हा हल्ले। हल्ल्यामध्ये हिजबुल्लाहचा कमांडर ठार। कमांडर अदहम अदनान अल ओथमन हल्ल्यात ठार। इराणमध्ये आतापर्यंत 742 लोकांचा मृत्यू। गेल्या 24 तासात इराणच्या 96 लोकांचा मृत्यू। युद्धाचा चौथा दिवस। राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष। बैरूतमधील इराण दूतावासावरही इस्रायलचे हवाई हल्ले। इराणचे कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्ले। इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला तर इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला। ऑपरेशन रोअरिंग लायनमध्ये 30 महिलांचा सहभाग। इराणविरोधी कारवाईत इस्रायलचा मोठा निर्णय। आयातुल्लाह खामेनीच्या पत्नीचाही मृत्यू। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता। इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू। ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती। भारत रशियाकडून 5 S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी करणार। इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट। गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं पत्र। अबुधाबीहून पहिलं विमान भारतात पोहोचलं। इतिहाद एअरवेजच्या विमानांनी 388 प्रवासी मुंबई दिल्लीमध्ये दाखल। प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार। आव्हानात्मक दिवसात पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार। मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचंही केलं नमूद। आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केंद्र सरकारसोबत सतत संपर्क। इस्रायल अमेरिका इराण युद्धादरम्यान फ्रान्सचा मोठा निर्णय। फ्रान्स अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढवणार। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई। ISIशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यामध्ये धरपकड। कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मदत करा। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची विनंती। मुख्यमंत्री फडणवीसांसह पंतप्रधानांकडे विनंती। संभाजीनगरातील MIMचे 14 नगरसेवक अडचणीत। मनपाकडून अपात्रतेच्या नोटीस देण्याच्या हालचाली। प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा नगरसेवकांवर आरोप। आमदार खासदार होणं सोपं मात्र नगरसेवक होणं कठीण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। युद्धामुळे सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत। 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्येच। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरामध्ये 2 गटामध्ये हाणामारी। पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांवर तुटून पडले। शेतीच्या वादातून तिसगावमध्ये 2 गटात हाणामारी। आज औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी असणार बंद। दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत दर्शन राहणार बंद। ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय।